नमस्कार. चला आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी लोभ आणि ढोंगीपणावर अगदी अचूक बोट ठेवते. ही कालातीत बोधकथा आहे जी आपल्याला आरसा दाखवते. म्हणजे आपण जे इतरांना सांगतो ते खरंच स्वतः पाळतो का, हा प्रश्न ही कथा आपल्यासमोर ठेवते. चला तर मग या गोष्टीत जरा खोलवर शिरूया. अरे बापरे, काय काय म्हणताय ते? मी अख्खा समुद्र पिऊन टाकीन आणि नद्यांना कोरडं करीन. केवढी मोठी आणि खरं तर किती विचित्र बढाई आहे ही. असं कोण म्हणू शकतं की ते संपूर्ण समुद्र पिऊन टाकतील? म्हणजे विचार करा, ही अशक्य वाटणारी गोष्ट कोण म्हणतंय आणि महत्वाचं म्हणजे का म्हणतंय, हेच तर आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. तर मग आपल्या कथेची सुरुवात होते जेतवनापासून. इथे उपानंद नावाचे एक बौद्ध भिक्षू राहत होते. आता हे उपानंद थोडे वेगळे होते. ते त्यांच्या कधीही न शमणाऱ्या लोभामुळे ओळखले जायचे. आणि त्यांच्याबद्दल एक अशी काहीतरी विचित्र गोष्ट होती जी सगळ्यांनाच माहीत होती. म्हणजे उपानंद यांची ओळखच होती त्यांची कधीही न संपणारी भूक. खाण्यापिण्याचे ते इतके शौकीन होते की अक्षरशः गाड्या भरून जरी अन्न आणलं ना तरी ते त्यांना पुरत नसे. कल्पना करा. पण गंमत म्हणजे त्यांचा हा लोभ फक्त अन्नापुरता नव्हता. नाही, तो इतर वस्तूंमध्येही अगदी स्पष्टपणे दिसायचा. आता त्यांची वागणूक बघा किती विचित्र होती. स्वतःचे जोडे एका गावात, चालण्याची काठी दुसऱ्या गावात, पाण्याचा तांबा तिसऱ्याच ठिकाणी, आणि स्वतः मात्र चौथ्याच वस्तीत राहायचे. इतकंच नाही तर जिथे जातील तिथल्या इतर भिक्षूंची भांडी, त्यांचं सामान हे सगळं गोळा करून चक्क गाडीत भरून घेऊन यायचे. यातून त्यांचा तो संग्रह करण्याचा हव्यास अगदी स्पष्ट दिसायचा. साहजिकच लोकांमध्ये चर्चा तर होणारच. एक दिवस धर्मसभेत लोक उपनंदांच्या याच ढोंगीपणावर बोलत होते की बघा, हा माणूस इतरांना धर्माचा उपदेश देतोय आणि स्वतः मात्र भिक्षूंच्या वस्तूंची गाडी भरून फिरतोय. म्हणजे उपदेश मोठे मोठे आणि स्वतःचं वागणं मात्र अगदी उलट. खरं सांगायचं तर हे ऐकल्यावर आजकालच्या सोशल मीडियावर चालणाऱ्या चर्चा आठवतात, नाही का? आता ही चर्चा जेव्हा तथागतांच्या कानावर पडली तेव्हा त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की इतरांच्या चांगल्या वागणुकीची प्रशंसा करण्याआधी किंवा त्यांना काही शिकवण्याआधी आपण स्वतः विनम्र व्हायला हवं. म्हणजे आधी स्वतःच्या वागण्यात बदल करा, मग जगाला सांगा. खरा उपदेश हा आचरणातूनच येतो, फक्त शब्दातून नाही. किती खरं हे. पण तथागतांना एक गोष्ट चांगलीच ठाऊक होती. उपनंदांचा हा लोभी स्वभाव काही आजचा नाहीये. नाही, याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत, अगदी त्यांच्या मागच्या जन्मात. आणि हेच सगळ्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आणि बघा, त्यांनी वर्तमानाला भूतकाळाशी कसं जोडलं. ते म्हणाले, फार पूर्वी याच उपनंदांना असं वाटत होतं की समुद्रातलं पाणीसुद्धा वाचवला पाहिजे. म्हणजे विचार करा, जो माणूस आज इतका लोभी आहे तोच एकेकाळी समुद्राचं पाणी वाचवायचा विचार करत होता. कमाल आहे. आणि मग त्यांनी ती जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक अशी गोष्ट जी उपनंदांच्या स्वभावावर अगदी बरोबर प्रकाश टाकेल. तर आता आपण प्रवेश करतोय त्या जुन्या गोष्टीत. गोष्ट आहे एका कावळ्याची आणि अथांग महासागराची. यात दोन मुख्य पात्र आहेत. एक आहे एक बढाईखोर पाणकावळा आणि दुसरा आहे स्वतः बोधिसत्व, जे त्या काळात समुद्राच्या एका शक्तिशाली आत्म्याच्या रूपात होते. आता हा पाणकावळा समुद्रावरून उडता उडता काय करत होता माहितीये? तो समुद्रातल्या माशांना आणि इतर पक्ष्यांना ओरडून सांगत होता, अरे, समुद्राचं जास्त पाणी पिऊ नका, जपून वापरा. म्हणजे बघा, याचं वागणं अगदी उपनंदांसारखंच होतं. स्वतःच्या लायकीचा विचार नाही, पण इतरांना उपदेश द्यायचा. जसं काही त्याच्या सांगण्याने समुद्र आटूनच जाईल. कावळ्याचे हे अजाब वागणं पाहून समुद्राच्या आत्म्याला म्हणजे बोधिसत्वाला राहावलं नाही. त्यांनी एक प्रश्न विचारला. तो प्रश्नही असा काव्यात्मक होता, जणू काही त्या कावळ्याच्या ढोंगीपणावर मारलेलं एक टोमणाच. आणि या प्रश्नावर त्या कावळ्याने जे उत्तर दिलं ते तर ऐकण्यासारखं आहे. तो काय म्हणतो बघा, मी असा पिणारा आहे की कधीच समाधानी होत नाही, म्हणून तर लोक मला ओळखतात. मी हा समुद्र पिऊन टाकीन आणि नद्यांना कोरडं करीन. म्हणजे बघा केवढा अहंकार. त्याचा तो ढोंगीपणा आणि गर्व त्याच्या प्रत्येक शब्दातून ओसंडून वाहत होत. आता मात्र समुद्राच्या आत्म्याला हे सहन झालं नाही आणि इथून पुढे गोष्ट एका निर्णायक वळणावर येते, जिथे समुद्राचा आत्मा त्या कावळ्याच्या गर्वाना एक सडेतोड उत्तर देतो. विनम्रतेचा एक चांगलाच धडा शिकवतो. समुद्राचा आत्मा म्हणाला, अरे वेड्या, समुद्राला रोज ओहोटी लागते आणि त्याच दिवशी तो पुन्हा भरतो. समुद्राचं पाणी कधी कमी झाल्याचं कोणी पाहिलंय का? त्याला पिऊन टाकणं कुणालाही शक्य नाही. काय जबरदस्त उत्तर होतं. समुद्राच्या आत्म्याने त्या कावळ्याला त्याची जागाच दाखवून दिली. त्याची विशालता किती आहे आणि त्यापुढे कावळ्यासारख्या लहान जीवाने बढाया मारणं किती मूर्खपणाचं आहे हेच त्यांनी सांगितलं.
आणि एवढं बोलूनच ते थांबले नाहीत. त्या आत्म्याने एक भयंकर विशाल रूप धारण केलं. ते रूप पाहून तो पाणकावळा इतका घाबरला की तिथून धूम ठोकली. शेवटी ज्ञानाच्या अथांग सागरापुढे अहंकाराची छोटीशी नाव कशी टिकणार? गोष्ट तर इथे संपली, पण खरी गंमत तर पुढे होती. गोष्ट पूर्ण झाल्यावर तथागतांनी त्यातील पात्रांची खरी ओळख सांगितली आणि तेव्हाच त्या कथेचा खरा अर्थ सगळ्यांना स्पष्ट झाला. आणि तो उलगडा काय होता? तर त्या गोष्टीतला तो लोभी बढाईखोर पाणकावळा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आजचा उपानंद होता. आणि तो समुद्राचा विशाल ज्ञानी आत्मा ते म्हणजे स्वतः तथागत होते. बघा कसं त्यांनी भूतकाळ आणि वर्तमानाला एका धाग्यात गुंफलं. आता या कथेच्या अंतिम शिकवणीकडे जाण्याआधी एक महत्त्वाचा शब्द समजून घेऊया, औचित्य. औचित्य म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर योग्य वागणूक. काय करावं, कसं वागावं याचं भान असणं. आणि हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. थेट धम्मपदातील एक शिकवण. आधी स्वतःला योग्य वागणुकीत स्थिर करा आणि मग इतरांना शिकवा. शहाण्या माणसाने कधीच स्वार्थी असू नये. किती सोपं आणि किती खोल आहे हे. म्हणजे कोणताही उपदेश करण्याआधी तो स्वतःच्या आचरणात आणा. तर मग ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, खरी शिकवण ही शब्दांनी नाही तर आपल्या वागणुकीतून, आपल्या उदाहरणातून दिली जाते. दुसरा, इतरांना सल्ला देण्याआधी स्वतःवर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोभ माणसाला किती विचित्र आणि अगदी हास्यास्पद वागायला लावू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. ही हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी ती आजच्या काळातही तितकीच लागू पडते. पुरेसं असणं आणि अजून हवं असणं यामधली ती सीमारेषा नक्की कुठे आहे? आपल्या गरजा कुठे संपतात आणि आपल्या इच्छा कुठून सुरू होतात? याचा विचार नक्की करा.